नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि जे काय वयस्कर माझ्या आई समान मावशी समान जे लोक आहेत, बाबांच्या समान आहेत, त्यांच्यासाठी मी संजय गांधी निराधार योजना याचा तुम्ही लाभ घेताय तर मग सावधान राहा। एक चुकीचा टप्पा तुमचं पेन्शन बंद करू शकतो। एक चुकीचा टप्पा, एक चुकीचा निर्णय तुमची पेन्शन बंद करू शकतं। सरकारी योजनेत झालेत आता मोठे बदल आणि ही माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर पुढच्या महिन्यात पेन्शन मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, याची खात्री नाही। चला आजच्या हे व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेऊया। संजय गांधी निराधार योजना काय आहे? ही योजना 1980 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। गरजू आणि निराधार, अपंग, विधवा, वयस्कर आणि जे आजार असलेल्या लोकांना, दुर्धर आजार असलेल्यांना दर महिना आर्थिक सहाय्य या पेन्शनद्वारे शासन देतं आणि अधिक आर्थिक मदत शासन आपल्याला करत आहे। यासाठी पात्रता काय आहे? वय वर्षे 65 वर्षे असावं, कंप्लीट असावं। उत्पन्न मर्यादा ग्रामीणसाठी 21,000 होती आणि शहरीसाठी 25,000। आता ही तीच आहे, पण अजून एक नवीन GR आला आहे, त्यामध्ये हे उत्पन्न मर्यादा बदलण्याची शक्यता आहे। अपंग आणि विधवा, मानसिक आणि आजारी, HIV ग्रस्त, विधुर, निराधार महिला व पुरुष यांना या पेन्शनचा लाभ भेटत असतो। अनेकांना अलीकडे नोटीस आलेली आहे। तुम्हाला आली आहे का नोटीस? तर ती काय नोटीस आहे की तुमच्या पेन्शन मध्ये अडखळ आले, माहिती अपडेट नाही केली तर पेन्शन थांबेल, या भीतीने तुम्ही आतापर्यंत माहिती अपडेट केलेली नाहीये। कारण बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत आधार कार्ड वरती अनेक ठिकाणी। तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुमचा प्रॉब्लेम आहे का आणि त्याचं सोल्युशन विचारा। पेन्शन बंद होण्याची मुख्य कारण आहेत की आधार सीडिंग झालेली नाही, बँक खात्यात काही लिंक नाही, आपलं आधार आणि बँक खातं लिंक नाहीये आधारला, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट दिलं नाहीये म्हणजे हयातीचा दाखला आणि तो दिलेला नाहीये, त्यामुळे तुमचे पेन्शन थांबू शकते। नवीन उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागत आहे आणि मोबाईल नंबर जर अपडेट नसेल तर तुम्हाला हे लाभ मिळाला आहे का नाही, तुम्हाला मेसेज येणार नाही, त्यामुळे तुम्हाला समजू शकत नाही की या योजनेचा तुम्हाला लाभ भेटत आहे का। महत्वाचं म्हणजे सरकारकडून पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी तयार होतीये। आता सध्या ते काम सुरू आहे आणि जुनी माहिती चुकीची असेल तर ते नाव काढलं जात आहे। माहिती अपडेट आता कशी करायची आहे? जर तुमचं नाव राहिलं असेल तर त्यासाठी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ ज्यांना पेन्शन भेटत नाहीये किंवा ज्यांची पेन्शन रखडली आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही जर तुम्ही सहकार्य केलं किंवा जर तुम्ही पूर्तता केली तर तुमची पेन्शन कधीच थांबू शकत नाही। जर तुमचं नाव राहिलं तर चुकूनही गाफील राहू नका। अपडेट करण्याची पद्धत काय आहे तर जवळ महसूल कार्यालय, तहसील ऑफिस किंवा ऑनलाईन सेवा केंद्राला भेट द्या आणि हे कागदपत्र सोबत ठेवा। आधार कार्ड, बँक पासबुक, नवीन उत्पन्नाचा दाखला, फोटो आणि हयातीचा दाखला। मोबाईल नंबर अपडेट साठी अर्ज द्या जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर त्या अर्जामध्ये अपडेट होऊन येईल। आणि कोणत्या बँकेला तुमची पेन्शन सुरू आहे, पेन्शन सुरू ठेवण्यासाठी उदाहरणार्थ तुमच्याकडे 2 बँक खाते आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक खाता असेल किंवा महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँक, तर तुम्ही त्या जी लिंक आहे बँक, त्या बँकेत तुमची पेन्शन जमा होते पण तुम्हाला माहितच नसतं। तुम्ही जिल्हा मध्यवर्ती मध्ये चेक करत असता पण तुमची पेन्शन नॅशनलाइज बँकेत जमा होत असते। ही पण खात्रीने तुम्ही खात्री बाळगा, चेक करा तुमची पेन्शन नक्कीच थांबली का। आणि पेन्शन थांबू नये म्हणून या गोष्टी करा, जरूर या गोष्टी करा की काळजी घ्या की आपलं बँक अकाउंट कोणतं आहे, कोणत्या बँक अकाउंट मध्ये पेन्शन जमा होते, पासबुक एंट्री करून घ्या म्हणजे तुम्हाला समजलं जाईल की त्या संजय गांधी पेन्शनचा एक मेसेज येतो, त्याच्यामध्ये शासनाचा तुम्हाला डिक्लेरेशन असतं म्हणजे तुम्हाला कळून जाईल की ही संजय गांधीची पेन्शन आहे।
आणि तुम्ही हयातीचा दाखला द्या, स्थानिक तलाठी किंवा ग्रामसेवक संपर्काला कार्यालयाला भेट द्या। सरकार दरवर्षी यादी तपासत आहे। ज्या व्यक्तींचा डेटा, ज्या व्यक्तींची माहिती खरी आहे त्यांचं नाव अपडेट नाही, ज्यांची माहिती अपडेट नाही त्यांचं नाव काढलं जात आहे आणि ज्यांचे व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट आहेत, अपडेट आहे सर्व माहिती, त्यांचं नाव ठेवलं जात आहे यादीत। जर तक्रार आणि मदत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पेन्शन थांबले घाबरू नका, खालील ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता। तर कुठे? तालुका सामाजिक न्याय अधिकाऱ्यांना तुम्ही पेन्शन बद्दल मदत मागू शकता किंवा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात देखील याविषयी तुम्ही चौकशी करू शकता। आणि जरी तुम्हाला काही नाही तिथे मिळालं तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ऑनलाईन पोर्टलवर देखील तुम्ही हे चेक करू शकता की संजय गांधीची पेन्शन का थांबली आहे। कारण तुम्हाला तक्रार लिहून जर द्यायची असेल त्याही साठी ऑप्शन आहे, अर्जाच्या प्रती, आधार, बँक पासबुक आणि जुन्या पेन्शनच्या स्लिप्स असा तुम्ही एक अर्ज तयार करून तुम्ही ग्रामपंचायतला देऊ शकता, जेणेकरून तुमची पेन्शन सुरू होते। किंवा तहसील कार्यालयात एक डिपार्टमेंट आहे संजय गांधी योजनेचं, त्या डिपार्टमेंटला तुम्ही देऊ शकता। तर तुम्ही सावधगिरी बाळगा आणि ही सर्व काळजी घ्या, तुमची पेन्शन थांबणार नाहीये। कारण माहिती जर अपडेट नसेल तर तुम्हाला पेन्शन थांबू शकते। आणि आता शासन दर महिना तुम्हाला 1,500 रुपये देत आहे बघा। पूर्वी 600 रुपये मिळायचे, नंतर 900 रुपये मिळावे लागले, आता 1500 रुपये मिळत आहे। आणि आता तरी बच्चू कडू आमदार अजून मोठं आंदोलन घेऊन येत आहेत संजय गांधी पेन्शन निराधार लोकांच्यासाठी। तर नक्कीच ही पेन्शन वाढण्याची दाट शक्यता आहे। आणि तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करा। आणि लोकांच्या मध्ये गैरसमज आहे की एकदा अर्ज केला की पुरेसा आहे, दरवर्षी माहिती दिली नाही तर चालते, पण असं नाहीये। ह्या पेन्शन सोबत जर तुम्ही कागदपत्र दिली नाही तर तुमची पेन्शन थांबत असते, कागदपत्र दिल्यानंतरच पुन्हा सुरू होते। तर सावधान राहा या गोष्टीत आणि बनावट एजंटकडे पैसे देऊन फसू नका। तर पैसे मागणाऱ्या व्यक्तीकडे अजिबात तुम्ही अर्ज करू नका आणि माहितीही देऊ नका। आपल्या अंतर्गत खात्याची किंवा काहीच गोष्टींची माहिती देऊ नका। तुम्ही माहिती घ्या स्वतः तिथं पर्यंत पोहोचून, कार्यालयामध्ये स्वतः जा आणि ते प्रक्रिया करा। संजय गांधी निराधार पेन्शन योजना ही तुमच्या अकाउंटला गरीब निराधार लोकांच्यासाठी आहे, ही जमा होत राहणार आहे, यात वाढही होणार आहे। कारण आता आंदोलन आहे आणि यामध्ये सरकार वाढीचा संजय गांधी पेन्शन वाढ किंवा श्रावण बाळ पेन्शन वाढ यामध्ये शासन वाढ करणार आहे, पण किती करणार आहे हे अजून रहस्य फायनल नाहीये। तर कोणी म्हणत होतं 6000, असे अफवा आहेत, पण जे काय फायनल होईल त्यावेळी मी देखील हा व्हिडिओ टाकेन एक की तुम्हाला नक्की पेन्शन किती मिळणार आहे। योग्य माहिती नसल्यामुळे अनेक जण ह्या पेन्शन पासून वंचित आहेत, कारण त्यांना माहित नाही। अनेक माझ्या विधवा बहिणी आहेत त्यांना पेन्शनचा लाभ भेटत नाहीये। तर तुम्ही खाली कमेंट करा, मी तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करेन। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना भावांना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर शासकीय योजना A to Z या चॅनल्सला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच एक महत्त्वपूर्ण एक माहिती घेऊन, एक योजना घेऊन तुमच्यापर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये येईपर्यंत तुमच्या सेवेसाठी येण्यासाठी साइन मदत करा आणि असंच व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।